कीर्ती आपल्या 2 मजली मोठ्या घरात एकटीच राहत होती. याचे कारण कीर्ती वयाच्या 30व्या वर्षी विधवा झाली होती. तिचा नवरा रोहित तिला अर्ध्यावर सोडून देवाघरी गेला होता. यामुळे आपला एकटेपणा दूर करण्यासाठी कीर्ती आपल्या घराच्या वरच्या मजल्यावर भाडेकरू शोधत होती. एक दिवस अचानकच एक पती पत्नी तिथं येतात. त्यांना घर आवडते म्हणून ते त्या घरात भाड्याने राहण्याचा विचार करतात. पण कीर्ती जेव्हा त्या दोघांकडे बघते तेव्हा त्या पती पत्नीमध्ये तिला वयात खूप अंतर दिसत होते. पती 60 वर्षांचा दिसत होता तर त्याची बायको 19 ते 20 वर्षाची तरुण मुलगी. पण त्यांच्या वयाशी आपल्याला काय करायचे म्हणून ती त्यांना तिचे भाडेकरू म्हणून वरच्या खोलीत ठेवते. पण मध्यरात्री जेव्हा कीर्तीची झोप उघडते तेव्हा तिला आपल्या वरच्या रूममधून त्या मुलीचा ओरडण्याचा आवाज येत होता, जसं की कुणी तिच्यावर काहीतरी बळजबरी करत आहे. कीर्तीला खूप विचित्र वाटते, पण कसं तरी कानावर उशी ठेवत ती झोपण्याचा प्रयत्न करते. आता रोजच त्या मुलीच्या आवाजाने कीर्तीची रात्रीची झोप मोडत असे. म्हणून नेमकं त्या मुलीसोबत तो वयस्कर व्यक्ती म्हणजेच त्या मुलीचा नवरा तिच्यावर जोर जबरदस्ती करत असेल का? तिच्यासोबत नेमकं त्या रूममध्ये काय होतं याचा शोध घेण्याचा कीर्ती प्रयत्न करते आणि त्या मुलीसोबत बोलते. तेव्हा ती मुलगी रडतच कीर्तीला बोलते, दीदी, माझ्यासोबत इथे काय होतं मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण तुम्हाला सत्य जाणून घ्यायचं असेल तर आमच्या खोलीत CCTV कॅमेरा बसवा. काय होतं ते तुम्हाला कळेल. आता कीर्तीनं खूप विचार केला आणि ती मुलगी म्हटली म्हणून कुणालाच न सांगता CCTV कॅमेरा खोलीत बसवला. आणि जे काही सत्य समोर आलं त्यानं कीर्तीच्या पायाखालची जमीन सरकली. कारण तो वयस्कर नवरा त्याच्या त्या 20 वर्षाच्या बायकोसोबत तर रोज रात्रीला. माझे नाव कीर्ती आहे. माझे लग्न होऊन 3 वर्ष झाले होते. आई वडिलांनी माझे लग्न एका चांगल्या घरात करून दिले होते. माझा नवरा एका चांगल्या कंपनीत नोकरीला होता म्हणून शहरात असताना त्याने स्वतःचं घर खरेदी केलं होतं, जे खूप छान आणि आलिशान होतं. माझा नवरा लग्नानंतरच मला त्या घरात घेऊन आला होता. घरी शेती माझे सासू सासरे सांभाळत होते. तिकडेही परिस्थिती चांगली होती. देवाने मला सगळं काही दिलं होतं. मी माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम करत होते. त्याला सोडून मी कधीच कुणाचा विचार करत नव्हते. तोही माझ्यावर तितकंच प्रेम करायचा. लग्नाच्या 3 वर्षानंतरही अजूनही आम्हाला एकही अपत्य नव्हतं. म्हणून डॉक्टरांचे सल्ले घ्यायचा आमचा प्रयत्न चालूच होता. असेच मजेत आनंदात आमचे दिवस चालले होते. एक दिवस अचानकच नियतीनं घात केला आणि माझ्या नवऱ्याचा कंपनीमधून घरी येताना ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. माझा नवरा मला सोडून कायमचा देवाघरी निघून गेला. वयाच्या 30व्या वर्षी मी विधवा झाले. खूप मोठा दुःखाचा डोंगर माझ्यावर कोसळला. नवरा मला सोडून जाऊन 6 महिने झाले होते. त्या 6 महिन्यांमध्ये मी खूप जास्त वाईट अनुभव घेतले. माझ्या घरच्यांनी मला खूप समजावलं की तू दुसरं लग्न करून टाक. सासू सासऱ्यांनी ही समजूत घातली, पण मला दुसरे लग्न करायचे नव्हते. मला माझ्या नवऱ्याची विधवा म्हणून आयुष्य काढायचं होतं, कारण मी त्याच्यावर खूप जास्त प्रेम करत होते. त्याला सोडून मला दुसऱ्या कुणाचाही विचार करायचा नव्हता. पण एकटी स्त्री जेव्हा एका मोठ्या घरात राहते तेव्हा नातेवाईकांचा आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांचा त्या स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप वेगळा असतो. माझेही तसेच झाले. बाहेर कुठेही गेलं की पुरुषांच्या नजरा या माझ्यावरच असायच्या. कोण कसं तर कोण कसं नजरेनं मला पाहायचं. पण तरी देखील मी हिंमत हरली नव्हती आणि त्या घराला सोडून माहेरी किंवा सासरीही गेली नव्हती. स्वतः नोकरी करून आता मी तिथे राहायचा निर्णय घेतला होता. कारण ते घर माझ्या नवऱ्यानं खूप मेहनतीनं आमच्या दोघांसाठी तयार केलं होतं, जिथं आम्ही सुख दुःख सोबत बघितलं होतं. आणि त्या घराला सोडून म्हणूनच मला जायचं नव्हतं, कारण तिथे आमच्या दोघांच्या खूप जास्त आठवणी होत्या. पण जेव्हा आपण एकटं असतो तेव्हा आपला एकटेपणा इतक्या मोठ्या घरात आपल्याला खायला सुटतो
वेगवेगळे मनात विचार येतात. मलाही मी त्या घरात खूप एकटी वाटत होते. दिवसभर तर माझा नोकरीसाठी बाहेर जात असे, पण घरी आल्यानंतर मला तिथे खूपच भीती वाटत असे. रात्री झोपल्यानंतर बाहेर कुत्रे खूप भुकत असे, त्याचीही मला भीती वाटे. म्हणून मी एक विचार केला, इतक्या मोठ्या घरात एकटं राहण्यापेक्षा मी वरचा मजला भाड्यानं देऊ शकते, जेणेकरून मला त्या खोलीचं भाडंही मिळेल आणि सोबतीला ते भाडेकरूंचा आधारही असेल. म्हणून आता मी आजूबाजूच्या नातेवाईकांना आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगून ठेवलं की कुणाला भाड्याच्या घराची आवश्यकता असेल तर आमच्या घराचा पत्ता द्या, मलाही तितकीच सोबत होईल. असेच थोडे दिवस गेले. त्या दिवशी मी घरीच होते की दरवाजा ठोकण्याचा आवाज आला. म्हणून मी दबक्या पावलांनी जाऊनच माझ्या घराचा तो दरवाजा उघडला तर समोर एक वृद्ध व्यक्ती, तिचं वय 60 ते 65 वर्षांचं असेल आणि त्याच्यासोबत एक मुलगी, तिचं वय 19 ते 20 वर्ष असेल. ती व्यक्ती मला म्हणाली, मॅडम, तुम्ही रेंटनी घर देत आहात ना? आम्हाला आवश्यकता आहे. मला फार आनंद झाला. कुठलीही विचारपूस न करता मी हो बोलले. पण त्यांच्या दोघांच्या वयाकडे बघून मी त्यांना म्हणाले, मला काही प्रॉब्लेम नाही एका बापाला आणि मुलीला माझी खोली भाड्यानं देण्यासाठी. माझ्या अशा बोलण्यानं त्या दोघांनीही एकमेकांकडे बघितलं आणि खाली मान घालत ती मुलगी मला म्हणाली, दीदी, मी यांची मुलगी नाही तर पत्नी आहे. आम्ही दोघं नवरा बायको आहोत. तिच्या अशा बोलण्यामुळे मला आश्चर्यच वाटलं, कारण त्या दोघांच्या वयामध्ये 40 ते 45 वर्षांचा अंतर असल्याचं मला स्पष्ट दिसत होतं. मग ते दोघे नवरा बायको कसे, मी विचार करू लागले. पण मला काय करायचं आहे तो त्यांचा घरगुती प्रश्न. नवरा बायको तर नवरा बायको, मलाही चांगली मैत्रीण मिळेल, चांगली सोबत मिळेल. माझाही एकटेपणा हा दूर होईल, कुणाची भीती वाटणार नाही. असा विचार करत मी त्या दोघांना माझ्या घरच्या वरच्या मजल्यावरील घर भाड्यानं दिलं. त्यांनाही ते घर खूप आवडलं होतं. म्हणून त्याच दिवशी ते आपलं सगळं सामान शिफ्ट करणार असे मला म्हणाले आणि संध्याकाळी त्यांनी आपलं सामान आमच्या घरात शिफ्टही केलं. मला खूप आनंद झाला. आता त्या घरात मी एकटी नव्हते. मला बोलायला चालायला माणसे मिळणार होती. ते पती पत्नी जेव्हा भाड्यानं राहायला आमच्या घरात आले तेव्हा मी विचार केला, आज सामान शिफ्टिंग करण्यामध्ये ते खूपच थकले असतील. त्यातली त्यात वरच्या खोल्यांची साफसफाई त्यांना करावी लागली असेल. म्हणून आज आपण त्यांच्यासाठी आपल्यासोबतच जेवण बनवू आणि त्यांना देऊ. म्हणजे तितकंच त्या मुलीला हातभार लागेल. आपण त्यांची घरमालकीण आहोत. आपलं हे सगळं कर्तव्य आहे. म्हणून मी त्या दोघंही नवरा बायकोचा स्वयंपाक माझ्या स्वयंपाकामध्येच बनवला आणि संध्याकाळी ते जेवण घेऊन मी वरती त्यांच्या खोलीकडे गेले. मी त्यांच्या दरवाजा ठोठवत होते, पण दरवाजा कोणीही उघडत नव्हतं. मला आश्चर्यच वाटलं. मी कधीचा दरवाजा वाजवत आहे. हे दोघं नवरा बायको आजच इथे आले आहे. मग तरी देखील दरवाजा का उघडत नसेल हा प्रश्न आता माझ्या मनात आला. शेवटी दरवाजा वाजवून मी खूप कंटाळले आणि परत पायऱ्यांनी खाली निघाले. तोच दरवाजा उघडला गेला, पण एकदम हळू आवाजातच तो व्यक्ती मला म्हणाला, मॅडम, तुम्ही कशाला कष्ट घेतलेत? माझी बायको राणी स्वयंपाक बनवायला आता सुरू करणारच होती. तेव्हा मी त्याला बोलले, तुम्ही आजच इथे आलात, साफसफाई केली असेल म्हणून तुमची बायको राणीला देखील कंटाळा आला असेल, म्हणून मी तुमचा स्वयंपाक बनवला. पण तुम्ही दरवाजा उघडायला इतका उशीर का केला? आता मात्र तो व्यक्ती थोड्या विचारातच पडला आणि विचार करूनच मला तो बोलला. ते दरवाजा वाजवण्याचा आवाज आला नाही, कारण आम्ही बाथरूममध्ये होतो. मीही मनाशीच म्हटलं, मी खूपच विचार करत आहे. खरंच हे लोक थकले असेल. ठीक आहे, जेवण करून आराम करा म्हणत मी परत खाली माझ्या घरात आले. मीही जेवण करून झोपले. त्याच रात्री 12-1च्या सुमारास मला जाग आली, तीही एका मुलीच्या ओरडण्यानं.
तो आवाज ऐकून मी लगेचच उठून बसले. हा आवाज कुठून येतोय ते मी शोधू लागले. मला समजले की हा आवाज भाडेकरूंच्या रूममधूनच वरतून येत आहे. तो वयस्कर माणूस त्या मुलीसोबत बळजबरीनं काही करत असेल का, आणि तिला ते सहन होत नसेल म्हणूनच ती अशी ओरडत असेल, असा विचार मी माझ्या मनाशीच केला आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागले. तो आवाज काही केल्याही बंद होत नव्हता. पहाटेच्या सुमारास त्या मुलीचा तो आवाज बंद झाला. मात्र मी आता विचार करू लागले, मी माझी खोली भाड्यानं देऊन चुकी तर केली नसेल ना, का उगाच रूम भाड्यानं दिला. मला मात्र त्या 20 वर्षाच्या मुलीची खूप कीव येत होती. तिच्यासोबत रूममध्ये काय होत असेल मला माहीत नव्हतं, पण कदाचित लैंगिक शोषण केलं जातं हे मला वाटत होतं. पण आता तिच्यासोबत बोलूनच मला कळेल हा विचार मी केला. मी रात्री दिलेले जेवणाचे भांडे घेऊन ती मुलगी आता खाली येईल आणि नंतर मी तिला विचारेल की तिला कशाचा त्रास आहे का, कुणी तिच्यावर बळजबरी करतं का. पण तसं काहीच घडलं नाही. भांडे घेऊन तिचा तो म्हातारा नवरा खाली आला. बळजबरीनं माझ्यासोबत तो हसला. माझ्या हातात भांडी देत तो त्याच्या कामाकडे निघून गेला. मी मात्र विचार केला, किती विचित्र माणसे आहेत हे. पण मला काय करायचं म्हणत मीही माझ्या कामाला लगेच लागले. आजही ऑफिसमध्ये असताना माझ्या आईचा मला फोन आला, तुझ्यासाठी चांगलं स्थळ आलं आहे, तुझा नवरा तुला सोडून देवाघरी गेला आहे. एकट्या स्त्रीनं असं इतक्या मोठ्या घरात एकटं राहणं बरोबर नाही. आजकालचे लोक चांगले नाहीत. एकतर तू एकटी आहेस, नवऱ्याचा पैसा आहे म्हणून कोणीही काहीही करू शकतं. तू ते सगळं तिथे सोडून दे आणि आपलं आयुष्य जगायला सुरू कर. आईचं बोलणं मी एका कानाने ऐकलं आणि दुसऱ्या कानाने सोडून देत मी तिला म्हणाले, मी माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम करते. मला आता दुसऱ्या पुरुषाची गरज नाही. मी एकटी माझ्या आयुष्यात खूप खुश आहे. त्यामुळे या विषयावर माझ्यासोबत तू बोलू नको. आणि तसंही आता मी एकटी नाही. मी माझ्या बंगल्यामध्ये वरचा मजला हा भाड्यानं दिला म्हणून मला आता कशाचीही भीती नाही. तरीही माझी आई तिकडं मला म्हणाली, नीट विचारपूस करून भाडेकरू ठेवलेत ना. आजकाल कुणावर विश्वास ठेवू नकोस. एकटी मुलगी किंवा एकटा मुलगा तर अजिबात ठेवू नको. तेव्हा मी आईला म्हणाले, अगं आई, मी एक पती पत्नी ठेवले आहेत. तू जास्त टेन्शन घेऊ नकोस. त्यामुळे मला त्यांचं कशाचाही त्रास नाही किंवा टेन्शन नाही. पती पत्नी म्हटल्यावर आईच्याही जीवात जीव आला. काळजी घे पोरी म्हणत तिनं फोन बंद केला. माझं ऑफिस संपल्यावर मी घरी आले. स्वयंपाक बनवला, जेवण केलं आणि झोपले. पण आजही रात्री तेच झालं. त्या मुलीच्या आवाजाने मला जाग आली. तिला इतका त्रास का होत असेल? ती इतक्या रात्री इतकं का ओरडते, का रडते? हा विचार मी करू लागले. ती ठरली 19 ते 20 वर्षांची तरुण मुलगी आणि तिचा नवरा ठरला 60 ते 65 वर्षांचा वयस्कर पुरुष. तो तिच्यासोबत रात्री बळजबरीनं संबंध बनवत असेल म्हणून तिला त्रास होत असेल का, आणि म्हणूनच ती अशी ओरडते. मी मनाशीच माझा विचार केला आणि परत एकदा झोपण्याचा प्रयत्न केला. पण आता असेच काही दिवस जात होते. प्रत्येक रात्री असंच घडत होतं. मला मात्र काहीच समजत नव्हतं की हे काय सुरू आहे. कळायलाही मार्ग नव्हता. म्हणून मीच आता खोलवर तपास सुरू केला होता. त्या राणीचा नवरा कामावर निघून गेल्यानंतर मी माझ्या घराच्या पायऱ्यांनी वरती गेले आणि तिचा दरवाजा वाजवू लागले. राणी, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे, दरवाजा उघड, असं तिला बोलू लागले. तेव्हा खूपच बारीक आवाजात ती राणी मला म्हणाली, दीदी, मी दरवाजा उघडू शकत नाही. माझ्या नवऱ्यानं मला रूममध्ये बंद केलं आहे. बाहेरून कुलूप म्हणजेच लॉक लावला आहे. तिच्या अशा बोलण्यानं माझी नजर खरंच बाहेर लावलेल्या त्या छोट्याशा लॉकवर पडली आणि लगेचच मी तिला विचारलं, त्यानं असं का केलं? तुला काही प्रॉब्लेम आहे का इथं? मी तुला मदत करू शकते. तुला कुणाचा त्रास होत असेल, तुझ्यावर तुझा नवरा बळजबरी करत असेल
तर तू मला सगळं काही सांगू शकतेस. मी आहे ना, मी तुझी मदत करेल. किंवा दुसरं काही तुझ्यासोबत घडत असेल तर तसं मला सांग. तेव्हा ती राणी हळू आवाजातच मला म्हणाली, दीदी, मी सांगू शकत नाही की माझ्यासोबत या बंद रूममध्ये काय होतं ते. कारण कितीही काही बोलले तरी तो माझा नवरा आहे. मग त्यानं माझ्यासोबत काहीही केलं तरीही मला त्याला विरोध करता येणार नाही. पण तरीही तुम्हाला माझ्यासोबत या बंद खोलीत काय घडतं हे जाणून घ्यायचं जर असेल तर आमच्या या रूममध्ये तुम्ही CCTV कॅमेरा बसवा आणि मध्यरात्री माझ्यासोबत इथे काय घडतं हे तुमच्या डोळ्यांनी बघा. तिचं बोलणं ऐकून मला जरा वेगळंच वाटलं. तिच्या बोलण्यावर विचार करतच मी परत एकदा खाली आले. मी 1-2 ठिकाणी माझ्या मैत्रिणींना फोन केले आणि गुप्त कॅमेरा बसवण्याचा मी निर्णय घेतला. ही गोष्ट मी त्या भाडेकरूंना सांगणार नाही हे ठरवलं. आता मी स्वतःहूनच वरती तो व्यक्ती रूमवर आल्यावर जाऊ लागले. त्या दोघांशी गप्पा गोष्टी मी करू लागले. त्या व्यक्तीचा स्वभाव मला जरा ताटच वाटत होता. पण राणी ही खूप साधीभोळी मुलगी होती म्हणून मी तिच्याशी मैत्री करायचं ठरवलं. तिला या त्रासातून मुक्त करायचं मी ठरवलं. तिला आनंद द्यायचा ठरवला. म्हणून मी तिच्यासाठी आता माझा किमती टाईम देत होते. तिचा नवरा जेव्हाही कामाला निघून जात असे तेव्हा मी मला मिळेल तितका वेळ तिच्याकडे वरती जाऊन गप्पा गोष्टी करत असे. कारण त्या लॉकची मी डुप्लिकेट चावी बनवून घेतली होती. तिलाही खाली माझ्याकडे रूममध्ये मी बोलवत असे. आता राणी फारच खुश राहायला लागली होती. आमच्या दोघींची चांगली मैत्रीही झाली होती. आम्ही एकामेकींसोबत सगळंही शेअर करायचो. काही दिवस मला तिच्या रडण्याचे ओरडण्याचे आवाज येणेही बंद झालं होतं. म्हणून मला वाटलं तिच्यासोबत आता बळजबरी होत नाही. राणी माझ्याकडे आल्यानंतर माझ्या घरात पूर्ण फिरत असे. खूप प्रश्न मला वेगवेगळे विचारत असे. मी तिच्यापेक्षा मोठी होते म्हणून राणी मला दीदी म्हणत असे. बहिणीच्या नात्यानं आमचं दोघांचं नातं खूप पुढे जायला लागलं. राणीला आमच्या घरातील सगळ्या गोष्टी आता माहिती होत होत्या. तसेच थोडे दिवस गेले. त्या रात्री परत मला मध्यरात्री जाग आली. राणीच्या रडण्याचा ओरडण्याचा आवाज सुरू झाला. तिचा नवरा तिचं लैंगिक शोषण करत आहे. तिला ते सहन होत नाही म्हणून ती रडत आहे हेच मला परत वाटलं. त्या मुलीसाठी मला वाईट वाटत होतं. म्हणून कोणत्याही परिस्थितीत मला त्या गुप्त कॅमेऱ्यामध्ये सगळं काही बघायचं होतं. पण दोघंही नवरा बायकोचं गुपित आपण असं बघू शकत नाही म्हणून स्वतःवर मी खूप कंट्रोल केलं. पण माझं मन मला सांगत होतं की त्या मुलीसोबत खूप काहीतरी चुकीचं होत आहे. आपण तिची मदत केली पाहिजे. म्हणून कोणत्याही परिस्थितीत मला तिच्या नवऱ्यासोबत या गोष्टीवर बोलायचं होतं. दुसऱ्याच दिवशी सकाळी तो जेव्हा कामावर निघाला तेव्हा मी त्याला दारातूनच आवाज दिला, माधव, मला तुमच्यासोबत बोलायचं आहे. तो माणूस जरा गडबडला. हो मॅडम, बोला ना. मी बोलले, जरा पर्सनल आहे, घरात येऊन बसा. तोही माझ्या घरात आला आणि सोफ्यावर बसला. मी त्याला विचारलं, मला खरं सांगा, तुम्ही इतके वयस्कर आहात, राणी इतक्या कमी वयाची आहे, मग तुम्ही पती पत्नी कसे झालात? त्यातली त्यात रात्री मला तुमच्या रूममधून खूपच विचित्र आवाज येतात, त्यामुळे माझी झोप मोडते. तुम्ही तिच्यासोबत काही बळजबरी करतात का? आणि तुम्ही तिचा रूम बाहेरून बंद का करून जातात? आता तो व्यक्ती जरा गडबडला आणि म्हणाला, मॅडम, तुम्ही जसा विचार करताय तसं काहीच नाही. मी इतका वाईट पुरुष नाही. आमच्या वयात 40 वर्षांचं अंतर आहे. मी एका व्यक्तीला माझे पैसे व्याजाने दिले होते. पण एक दिवस माझी बायको खूप आजारी पडली. तिला दवाखान्यात चांगल्या उपचाराची गरज होती. म्हणून मी घाईतच त्या व्यक्तीकडे माझे पैसे मागू लागलो. पण त्या व्यक्तीकडे मला देण्यासाठी काहीच पैसे नव्हते. यातच माझा खूप वेळ गेला. पैशांचा बंदोबस्त झाला नाही म्हणून बायकोवर वेळीच उपचार होऊ शकले नाही आणि माझ्या बायकोचे निधन झाले. मी खूपच चिडलो. त्या व्यक्तीकडे जाऊन परत माझ्या पैशांची मी माग करू लागलो. पण त्या व्यक्तीने माझ्याकडे पैसे नाही, दारू पिण्यात, पत्ते खेळण्यात
पैसे हरलो म्हणून मला सांगितलं. मी त्याला बोललो, मला बहाणे सांगू नकोस, माझे पैसे परत कर, नाहीतर माझी बायको मला परत आणून दे. तेव्हा तो म्हणाला, हो, एक काम करतो, तुम्ही माझ्या मोठ्या मुलीसोबत लग्न करा, तुम्हाला बायको भेटेल आणि माझे पैसे पण माफ होतील. मी त्याला विचारलं, तुमच्या मुलीचे वय काय आहे? त्यानं सांगितलं 19 वर्ष. मी त्याला साफ नकार दिला. माझे वय किती आहे ते सांगितलं. पण तो व्यक्ती मला म्हणाला, मग माझ्याकडे पण एकच पर्याय आहे, मला माझ्या मुलीला आता विकावं लागेल आणि तिचा येणारा पैसा तुम्हाला द्यावा लागेल. त्याची विचार करण्याची क्षमता माझ्या लक्षात आली. ती खूप सुंदर आहे म्हणून मी ठरवले, या मुलीला मी माझीच बायको बनवेल, नाहीतर तिचा तो बाप तिला विकून टाकेल. पण माझ्या होणाऱ्या त्या बायकोला आमचं हे नातं पसंत नव्हतं. ती लग्नाला नकार देत होती, पण तिच्या बापाने बळजबरीनं तिचं लग्न माझ्यासोबत केलं. मला ही बायको नव्हती, म्हातारपणात काळजी घेणारं कुणीतरी असावं म्हणून मीही तिच्यासोबत लग्न करून तिला माझी बायको म्हणून घरी आणलं. पहिल्या दिवसापासून तिनं माझ्यासोबत असं वागायला सुरू केलं. मी तिच्या अंगालाही हात लावत नसताना ती खूप रडते, खूप ओरडते, जसं मी तिच्यावर बळजबरी करत आहे, तिचा फायदा उचलत आहे. आणि मग तुमच्यासारखे घरमालक मला वाईट समजतात आणि तिला चांगलं. पण मी वाईट नाही. तिच्या अशा वागण्यामुळे आजपर्यंत मला 10 ते 12 घरं बदलावी लागली. आताही हे घर सोडून मला जावं लागेल. तुम्ही सांगितलं तर. मला तर काहीच समजत नव्हतं की कोण खरं बोलतोय आणि कोण खोटं. एकवेळी तिचा नवरा खरं सांगतोय असंही मला वाटत होतं, पण राणीसोबत मैत्री झाली होती म्हणून तीही खरी आहे असंही मला वाटत होतं. आता मात्र मला CCTV कॅमेरे बघावेच लागणार होते. पण त्या अगोदर जर खरंच तो व्यक्ती राणीला मारत असेल, तिचं शोषण करत असेल, तर त्याला ही शिक्षा झालीच पाहिजे. तिला अन्याय सहन करण्याची गरज नाही. म्हणून मी माझ्या एका पोलीस मैत्रिणीला फोन केला आणि माझ्या घरात राहायला आलेले भाडेकरू बद्दल सगळं काही सांगितलं. तू व्यवस्थित लक्ष दे, घराच्या समोर पहारा कर, ती मुलगी खूप चांगली आहे, तिच्यासोबत जर अन्याय होत असेल तर तिला वाचव, असं म्हणत मी फोन बंद केला. आज रात्री 12 वाजता ही CCTV कॅमेरा बघायचं मी ठरवलं, कारण रडण्याचा ओरडण्याचा आवाज आत्ताच सुरू झाला होता. काही केल्या मला झोप येत नव्हती. माझी मैत्रीण तिची टीम घेऊन आमच्या घराबाहेर आली होती. मलाही सत्य काय आहे ते जाणून घ्यायचं होतं, म्हणून मी CCTV कॅमेरा उघडलाच. जे समोर बघितलं, माझ्या तर पायाखालची जमीन सरकली. पण तितक्यातच मागून माझ्या डोक्यावर जोराचा मार लागला. दुसऱ्या दिवशी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी स्वतःला हॉस्पिटलमध्ये बघितलं. मला आश्चर्य वाटलं, माझ्यासोबत हे कसं घडलं. मी माझ्या मैत्रिणीला विचारू लागले. तितक्यातच माझे आईवडीलसुद्धा तिथे हॉस्पिटलमध्ये आले होते. मला असं बघून ते खूप घाबरले. माझी मैत्रीण मला सांगू लागली, कीर्ती, तू असं कुणालाही कसं काय आपल्या घर भाड्यानं देऊ शकते? तुझ्या घरात राहणारे ते पती पत्नी हे पती पत्नी नव्हतेच. मी आता पटकनच ते ऐकून बेडवरून उठून बसले आणि तिला विचारलं, म्हणजे? अगं म्हणजे ते पती पत्नी नसून खूप मोठे चोर आहेत. त्यांची खूप मोठी गँग आहे जी वेगवेगळ्या शहरात जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी चोरी करते. तुझ्यासारखी एखादी मुलगी किंवा विधवा ज्यांच्याकडे बँक बॅलन्स खूप आहे आणि ज्या व्यक्तीला पुरुषाची साथ नाही, अशा ठिकाणी हे लोक जातात आणि असले नाटकं करतात. त्या व्यक्तीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात, जशी ती राणी तुझ्या जवळ आली आणि तूही मैत्रीच्या भावनेनं तुझं सगळं काही रहस्य तिला सांगितलं, तिला दाखवलं. तुझा पैसा, अडका, तुझे कपडे, तुझ्याकडे ज्या महागड्या वस्तू आहेत त्या, सोनं नाणं, हे सगळं काही तू एकदम विश्वासाने त्यांना दाखवलं. मग काय, त्यांनी तुझ्या जेवणात झोपेचं औषध टाकलं, तुझ्यावर वार केला आणि तुझ्या घरातील वस्तू, दागदागिने चोरले आणि पळून जायचा प्रयत्न करू लागले. पण देव तुझ्यासोबत होता. तू अगोदरच आम्हाला फोन केला होता म्हणून आम्ही तिथेच होतो.
तुझ्या डोक्यात मारल्यावर आम्हाला तुझ्या ओरडण्याचा आवाज आला आणि धावतच आम्ही आमच्या टीमसोबत तिथे पटकन पोहोचलो आणि त्या व्यक्तीला आणि त्याच्यासोबत काम करणाऱ्या त्या मुलीला आम्ही लगेचच ताब्यात घेतलं. जवळजवळ 1 वर्षापासून हे लोक हेच काम करत आहेत. एखाद्या व्यक्तीला गोड बोलून आपल्या शब्दांमध्ये ते अडकवतात. एक आपुलकी ते निर्माण करतात आणि त्याच्यावरच वार करून त्याच्या घरातील पैसा अडका चोरून ते निघून जातात. पण तुझ्यामुळे आज आम्हाला त्यांचा तपास लागला. त्यातली त्यात तू जो CCTV कॅमेरा जिथे लावला होता त्याचासुद्धा आम्हाला खूप फायदा झाला. तुला माहिती आहे का, ती मुलगी त्या रूममध्ये का रडते आणि का ओरडते? तू बघितलंस का? मी लगेच होकारार्थी मान हलवली आणि म्हटले, ती मुलगी ही झोपलेली असते आणि तो पुरुषही तिथे झोपलेला असतो. दोघंही वेगवेगळ्या ठिकाणी झोपलेले असतात. मध्येच 12-1च्या सुमारास तो अलार्म वाजतो. दोघांपैकी ज्यालाही जाग येईल तो उठतो आणि तो टेप रेकॉर्ड सुरू करतात. स्पीकर जोडलेला असतो म्हणून तो आवाज खूपच मोठा येतो जो रिअल वाटतो. ती मुलगी रडते, ओरडते, आपले लैंगिक शोषण करत आहे, आपल्यावर बळजबरी होत आहे, अशा प्रकारे ती आपल्या तोंडातून आवाज काढते. हे सगळं काही रेकॉर्ड ऑडिओ ते प्ले करतात आणि मस्त परत झोपतात. जवळजवळ पहाटे 3 ते 4 वाजता परत त्या दोघांपैकी कोणीतरी उठून तो टेप रेकॉर्ड बंद करतो. म्हणूनच माझ्या पायाखालची जमीन सरकली की हे दोघं पती-पत्नी माझ्यासोबत असं खोटं का बोलत आहे. मी काही विचार करणार, पोलिसांना फोन करणार, तोच माझ्या डोक्यात कुणीतरी मागून मारलं आणि मी बेशुद्ध झाले. आता मात्र मला समजून चुकलं होतं, या समाजात कोणीही विश्वासाच्या लायकीचं नाही. मी त्या लोकांची विचारपूस केली नाही. ही सगळ्यात मोठी चुकी माझी होती. पण माझ्या एका फोनमुळे आज कित्येकांचे घरे लुटण्यापासून वाचली, जसे की माझंही वाचलं. आता मात्र माझे आईवडील माझे एकही ऐकायला तयार नव्हते. त्यांनी मला खूप समजावलं, आपण ते पूर्ण घर रेंटने देऊ किंवा तिथे काहीही दुसरं करू, पण आता तू तिथे एकटी राहता कामा नये. तुझं अजून वयच काय आहे, तू दुसऱ्या लग्नाचा विचार कर. इतकं बोलत माझे आईवडील मला त्यांच्या घरी घेऊन गेले. मी 30 वर्षांचे होते. माझ्यासमोर माझे पूर्ण आयुष्य पडले होते. त्यातली त्यात मला मुलबाळ नव्हते. इतकं मोठं आयुष्य एकटीनं कसं जगायचं? कसं होईल पुढे जाऊन? तर आपल्या आईवडीलही आपल्याला सोडून जातील, हा विचार करून मी दुसरे लग्न करण्याचा त्या दिवशी निर्णय घेतला. कारण एकटं राहून लोक कसे फायदा घेतात हे मी चांगलंच अनुभवलं होतं. म्हणून मला आता माझा फायदा घेऊन द्यायचा नव्हता. म्हणून एखादा हक्काचा माणूस मला माझा जीवनसाथी म्हणून पाहिजे होता, जो की खंबीरपणे माझ्यासोबत माझ्या सुखदुःखात उभा राहील. मी माझा निर्णय माझ्या आईवडिलांना सांगितला. माझ्या आईवडिलांना तर खूप आनंद झाला. त्यांनी तर माझ्यासाठी आधीच 1-2 स्थळे बघून ठेवले होते. मीही होकार दिल्याबरोबर माझ्या आईवडिलांनी माझं लग्न धीरजसोबत करून दिलं. धीरज खूपच स्वाभिमानी मुलगा होता. त्याची पहिली बायको त्याला सोडून दुसऱ्या मुलासोबत लग्न करून निघून गेली होती, म्हणून तो आतून खूपच तुटला होता. पहिल्या बायकोपासून त्याला एक छान गोंडस मुलगी होती. मी तिला आईचे प्रेम देऊ शकेल का, हा प्रश्न विचारूनच त्यानं माझ्यासोबत लग्नाला त्याचा होकार दिला होता. मी, धीरज आणि त्याची ती मुलगी, आम्ही माझ्या पहिल्या नवऱ्याच्या त्या बंगल्यातच आजही राहतो. धीरज मला फारच जीव लावतो. माझे पहिले सासू-सासरे यांच्याकडेही मी आणि धीरज आमच्या मुलीसोबत जात असतो. कारण माझ्या सासू-सासऱ्यांना रोहित हा एकटाच मुलगा होता. त्याच्यानंतर त्यांनाही मी सोडून दुसरे कोणीही नव्हते, म्हणून मी त्यांचीही जबाबदारी ही स्वीकारली होती. धीरजने सुद्धा माझ्यावर खूप जास्त प्रेम करून आणि माझ्या इच्छांना मान सन्मान दिला होता. आज आम्ही खरंच खूपच खुश आहोत आणि पूर्ण घरात आम्ही एकटंच राहतो. भाड्यानं घर देण्याचा विचार केला की आजही माझ्या अंगावर काटा येतो. कारण त्या दिवशी माझ्यासोबत माझ्याच घरात काहीही घडू शकत होतं.
पण कदाचित देवाने मला त्या मोठ्या संकटातून वाचवलं आणि एक सद्बुद्धी दिली की दुसरं लग्न करण्याचा विचार मी त्याच गोष्टीमुळे करू शकले आणि आज दुसरे लग्न करून मी खरंच खूप खुश आहे. तुमच्यावर पण जर माझ्यासारखी कधी वेळ आली असेल तर प्लीज दुसऱ्या लग्नाचा तुम्ही विचार करा. जरी आपल्याकडे सगळं काही असेल तरीसुद्धा एका पुरुषाचा बळकट खांदा खूप गरजेचा असतो, हे मात्र तुम्ही विसरू नका. साथ, आधार, प्रेम हे फक्त आपला नवराच आपल्याला निस्वार्थपणे देऊ शकतो. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचं तात्पर्य, जर भाड्यानं कुणाला आपलं घर देत असाल तर त्या व्यक्तीबद्दल चांगली चौकशी करणं ही तुमची जबाबदारी आहे. कोण आहे, कुठून आहे हे सगळं बघणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर लोक आपला फायदा घ्यायलाच बसलेले असतात. स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, कॉमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.